नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण सगळेच जण जीवनाच्या सुखाची गुरुकिल्ली शोधतो आहोत आणि हा खेळ शतकानुशतकं चालत आलेला आहे. जीवन सुखी होण्याचे दोन मुख्य मार्ग म्हणजे नोकरी आणि संसार. पैकी नोकरी टिकवण्यासाठी माणूस काय वाटेल ते करतो. म्हणजे बघा ना, शिव्या खातो, अपमान गिळतो, ओव्हरटाईम करतो. पण संसाराचं तसं नसतं. ऑफिसमध्ये तो नोकर असतो तर संसाराचा तो मालक, स्वामी, सम्राट वगैरे सारं काही असतो. ऑफिसमध्ये साहेब त्याला ज्या ताठपणानं वागवतो त्याच रुबाबात तो आपल्या पत्नीशी वागतो. पण तीही त्याला तितकीच तोडीस तोड असते. तू राजा तर मी राणी याची आठवण त्याला राहील अशीच वागणूक तीही त्याला देत असते. थोडक्यात काय तर अहंकार नावाचा खलनायक पती पत्नीच्या नात्यामध्ये शांती राहणार नाही याची अगदी अचूक काळजी घेत असतो. खरं तर जीवनमूल्य आणि राहणी यांच्याबद्दल जर पती पत्नीचं एकमत झालं तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी एकमत होण्याची गरजच नाही. जीवनमूल्यांमध्येच माणसांची आणि त्याच्या नात्यांची खरी परीक्षा होते. नातं मग ते कुठलंही असू देत, ते जपण्यासाठी तडजोड ही आवश्यक आहेच, हे आपण मागच्या भागात जाणून घेतलेलंच आहे. पण पती पत्नीच्या नात्यामध्ये जेव्हा तडजोड होते, तडजोड करण्याची वेळ येते, तेव्हा कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे विवाह समुपदेशन अंतर्गत वैवाहिक जीवनातील समस्या. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे वंदना कुलकर्णी यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत. मॅडम बद्दल तुम्ही जाणताच, पण पुन्हा एकदा सांगते की गेली 15 वर्ष समुपदेशन या क्षेत्रात त्या कार्य करत आहेत आणि वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशन यातील त्या विशेष तज्ज्ञ आहेत. खूप भावनिक असा हा विषय आहे. तुमच्याही मनात प्रश्न नक्कीच असणार आहेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पटकन देऊन घ्या. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा STD कोड फिरवायला विसरू नका. छोटीशी सूचना, छोटीशी विनंती की प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, म्हणजे आपला आवाज आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पोहोचू शकेल. विषय तुम्हाला कळलेला आहेच, त्यामुळे प्रश्न विषयाच्या अनुषंगाने नेमके विचारा, म्हणजे आपला विषय उत्तरोत्तर अधिक खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन घेता येईल. चला तर लगेचच करूया चर्चेला सुरुवात. विषय आहे वैवाहिक जीवनातील समस्या आणि मार्गदर्शन करतायत वंदना कुलकर्णी. मॅडम, लग्नानंतरची तडजोड मग ती वैवाहिक पातळीवर असते, वैयक्तिक पातळीवर असते, कौटुंबिक सामाजिक पातळीवर असते. अशा वेगवेगळ्या पातळींचा उलगडा तुम्ही मागच्या भागात केलेला आहेच. पण आज असं झालंय की सगळ्याच गोष्टी लहानपणापासूनच अगदी पटकन सहज उपलब्ध होतात. त्यामुळे तडजोड करण्याची मुळात सवयच राहिलेली नाहीये, किंवा मग पेशन्स कमी आहे आणि नातं जपताना संयम हा हवाच. मग हे असं सगळं करताना कुठेतरी समस्येला कारण ठरू शकतं का? हो, नक्कीच. कारण कसं होतं की आता आपलं सगळं मुलांचं जे अपब्रिंगिंग आहे, आपण मुलांना ज्या पद्धतीने वाढवतोय त्याच्यामध्ये करिअर हा फोकस आहे. शिक्षण, करिअर, मुलांची सर्वसाधारण डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, तर त्या सगळ्यामध्ये नातेसंबंध आणि जेव्हा तू पेशन्स बद्दल म्हणालीस, संयमाबद्दल म्हणालीस, दॅट इज इमोशन मॅनेजमेंट, म्हणजे भावनांचं नियोजन. त्यामुळे नाती कशी सांभाळायची आणि भावनांचं नियोजन कसं करायचं असं सांगणारा कुठलाही कोर्स आपल्याकडे नाहीये. हे सगळं शिक्षण पूर्वी घरातून, एकत्र कुटुंबातून असं होत होतं. आणि आता मुलं या सगळ्या करिअरच्या व्यापामुळे, म्हणजे शिक्षण नुसतं शाळा कॉलेजमध्ये जाणं नाहीये, अनेक प्रकारचे क्लासेस, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भातले अनेक उपक्रम, परत मुलांच्या आवडीनिवडीनुसार ते करत असलेले उपक्रम, यामुळे मुळामध्ये घरामध्ये कुटुंबही लहान झालेली आहेत, मुलं घरात कमी असतात आणि त्यामुळे हे सगळं बघत बघत मुलं वाढायची म्हणतात. घरात बघायला सगळीच माणसं दिवसभर आपापल्या व्यापामध्ये व्यस्त असतात आणि म्हणून हे शिक्षणच मुलांना दिलं जात नाही.
सगळं नवीन म्हणजे मधल्या काही काळामध्ये 25-30 वर्षामध्ये आपण बघितलं परिस्थिती झपाट्याने बदलली आणि खूप ठिकाणी आर्थिक स्वास्थ्य आलं. म्हणजे आधीची पिढी होती त्याच्यापेक्षा पुढची पिढी आर्थिकदृष्ट्या अधिक सुस्थित झाली आणि त्यामुळे आपल्याला जे मिळालं नाहीये ते सगळं मुलांना मिळालं पाहिजे. आपल्याला हे सगळं मिळवण्यासाठी खूप कष्ट करायला लागले, मुलांना हे कष्ट करायला लागू नयेत. त्याच्यामुळे गेटिंग एव्हरीथिंग ऑन प्लॅटर ज्याला म्हणतात की सहज उपलब्धता गोष्टींची होणं. माणसं घरातली कमी झाल्यामुळे आपण मागच्या भागात म्हटलं होतं की त्यामुळे ही पूर्वी जशी अनेक माणसं छोट्या घरामध्ये राहत होती आणि त्यामुळे खूप तडजोडी करायला लागायच्या, अशा पद्धतीची ही तडजोड करायची सवय नसल्यामुळे लग्न होईपर्यंत तडजोडींची सवय नाही आणि अचानक एकदम आता लग्नानंतर तडजोड करा तर ते मुलामुलींच्यासाठी खूप अवघड बनतं. त्या संयमाची सवय नाहीये सगळ्या गोष्टी लगेच मिळत गेल्यामुळे आणि त्या दोन गोष्टी विवाहामधल्या समस्या निर्माण करायला कारणीभूत होताना दिसतात. संयमच कमी झाला त्यामुळे त्यांना पटकन रिझल्ट हवा असतो जो नात्यामध्ये तितकासा लगेच उपलब्ध होऊ शकत नाही, कारण का वेळ जायलाच पाहिजे नातं फुलवण्यासाठी. आपण आणखीन चर्चा करूया. कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. कृष्णकुमार प्रधान बोलतायत विलेपार्लेहून. नमस्कार, बोला. हॅलो हॅलो नमस्कार. नमस्कार. वंदनाताईंना पण नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारण्यापूर्वी वंदनाताई मला ज्योत्स्ना भोळेंची मुलगी वंदना यांच्यासारख्या वाटल्या, त्यांच्याच ज्योत्स्ना भोळेंसारख्या वाटल्या त्यांचं, पण ते जाऊ दे. परंतु मला असं विचारायचं आहे की काही कामानिमित्त पती नेहमी जर बाहेर असतो आणि समजा फिल्म लाईन मधले वगैरे लोक तर सगळ्या भार पडतो गृहिणीवर आणि ती थोडी नाराज होते आणि मग त्यातून वैवाहिक संबंधावर काही परिणाम होतो का असं मला विचारायचं होतं. धन्यवाद सर. कामाच्या व्यस्त वेळा आणि वेळेचं नियोजन न करणं त्यामुळे पती नेहमी बाहेर असतो आणि मग सगळी जबाबदारी त्या गृहिणीवर पडते आणि स्त्रिया मुळात भावना प्रधान असतात. काय सांगाल, म्हणजे हे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करण्यासाठी कितपत कारणीभूत ठरतं? एकमेकांना न देता येणारा वेळ हे वैवाहिक समस्यांमधलं एक महत्वाचं कारण बनलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण बोललो होतो 4 प्रकारचे शेअरिंग्स मॅरेजमध्ये असतात. भावनिक देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण, सेक्शुअल शेअरिंग म्हणजे लैंगिक शेअरिंग, आणखी प्रॅक्टिकल म्हणजे संसार करणं. तर ते चौथं शेअरिंग आहे ते आपण सगळेजण करत राहतो. मला नाही असं म्हणता येत की आमचं दोघांचंच भांडण झालंय म्हणून मी या महिन्याचं विजेचं बिल नाही भरणार, असं नाही करता येत. ती जी दैनंदिन जगण्यातली जी सगळी कामं आहेत ती आपल्याला करत राहावी लागतात आणि ती आपली खूप एनर्जी घेणारी असतात आणि मग आपली जी सगळी ड्रेन होणारी जी बॅटरी आहे ती कुठे रिचार्ज होत असते तर ह्या 3 प्रकारच्या शेअरिंग्समध्ये ती होत असते. आणि आता तू म्हणाल्याप्रमाणे स्त्रिया ह्या अधिक भावना प्रधान असतात आणि त्यामुळे त्यांना त्या भावनिक निदान त्या आपल्या भावनांना काहीतरी प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. आता एक छोटंसं उदाहरण परवाच घडलं की मी एका ठिकाणी गेले होते आणि त्या दिवशी 15 तारीख होती, यावर्षी संक्रांत 15 तारखेला आली होती आणि त्या घरातली जी पत्नी होती ती खूप हौशी उत्साही, त्यामुळे असं छान काळ्या रंगाचा ड्रेस घालून आली आणि आंघोळ करून आली तर म्हणजे तिचं सगळं कुटुंब ब्रेकफास्टसाठी टेबलावर येऊन बसलं होतं. त्याच्यामुळे तिने असं खूप उत्साहाने दाखवला, संक्रांत आहे ना म्हणून मी हा खास काळा ड्रेस घातला. तिने आदल्याच दिवशी जाऊन तो नवीन आणला होता आणि समोरनं काहीच नाही प्रतिसाद आला. म्हणजे आणि मलाच कानकोंड झालं. म्हणजे मी तिथे पाहुणी म्हणून होते पण मला असं वाटलं की आता सगळेजण जर तिला म्हणाले असते की अरे वा छान, एवढं जरी 2 शब्द आले असते तरी तिला खूप छान वाटलं असतं. तर अशा पद्धतीचा भावनिक प्रतिसाद आणि त्याच्यासाठी ना नेहमी तुम्हाला एकमेकांच्या सोबत असावंच लागतं असं नाही. तुम्ही म्हणताय ते खरं आहे की आता फिल्म लाईन कशाला, कितीतरी क्षेत्रांच्या मध्ये नोकऱ्यांचं स्वरूप असं बदललेलं आहे की तुम्हाला खूप फिरावं लागतं कामानिमित्ताने आणि कितीतरी वेळेला आता हे IT मध्ये तर आपण खूप बघतो की ऑन साईट पोस्टिंग असतं, त्यामुळे 4-4, 6-6 महिने तिथे जाऊन राहावं लागतं. पण तुम्ही जर मनाने जोडले गेलेले असाल आणि ह्या आपल्या अशा पद्धतीच्या व्यवसायाची, नोकरीची पूर्वकल्पना जर लग्नाच्या आधी दिली गेलेली असेल की माझ्या कामाचं स्वरूप हे असं असणार आहे, आपण अनेक वेळेला एकत्र नसू म्हणजे फिजिकली शरीराने आपण एकत्र नसू पण आपण मनाने जर एकमेकांशी बांधलेलो असलो, आपण जे काही जिथे कुठे जातो, फिरतो, नवीन अनुभव घेतो, त्या सगळ्या विचारांची, भावनांची आपण दुरूनही देवाणघेवाण करत राहिलो आणि ही साधनं तर आपल्याकडे सगळीच उपलब्ध आहेत. आपण हे सगळं फोन म्हणजे दूरसंपर्क साधनाच्या बाबतीत आता काही प्रश्नच नाहीये. हे वाटणं, ही भावना मुळामध्ये
ते मनात येणं की आपण आपल्या जोडीदाराशी तो कुठेही असू दे जोडलेलं असणं आणि आपल्या मनामध्ये त्याच्याविषयीची एक सतत आठवण असणं आणि ती आठवण आली की ती भावना व्यक्त करणं. भावनांचं व्यक्तीकरण आपल्याकडे खूप कमी होतं. म्हणजे असं म्हटलं जातं की काय प्रत्येक वेळेला बोलून दाखवायला पाहिजे का, पण बोलून नाही दाखवलं तर कसं समजणार. त्यामुळे ही व्यक्तीकरणाची जी थोडीशी उणीव आपल्याकडे आहे ती जर आपण वाढवली तर मला वाटतं दूर राहूनही आपल्या दोघांच्या मधलं नातं चांगलं राहू शकतं पती पत्नी मधलं. म्हणजे जे आपण म्हणतो प्रॅक्टिकल वागणं ते नात्यामध्ये यायला नको. प्रॅक्टिकल अर्थात जे दैनंदिन आपली जी कामं आहेत त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असणं आवश्यक आहेच, पण नातं जपताना हे जे प्रॅक्टिकल वागणं आहे ते नको, पण भावनांची देवाणघेवाण हवी. पुढला फोन आलेला आहे जम्मूहून. अमन भोसले बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार, मी अमन भोसले बोलतोय जम्मू काश्मीरवरून. हा बोला. हा काय होतं, जरी ज्या वेळेला मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना समजून सांगायचा येतो वेळ येते त्यावेळेला आई चिडून बोलते त्यांच्याबरोबर. आणि त्यावेळेला जर मी तिला म्हटलं की असं त्यांच्यावर चिडून बोलू नको किंवा त्यांना प्रेमानं सांग, अभ्यास करतील ते, त्यावेळेला ती माझ्यावर चिडते. काय नंतर त्यांना समजून सांगितलं, तिला समजून सांगितलं की त्या मुलांच्या बरोबर प्रेमानं बोल, अभ्यास कर म्हणून नीट सांग, तर ते थोडस निग्लेक्ट करते. त्यावेळेला काय करायचं? धन्यवाद. मुलांच्या संगोपनातला हा खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारला की अभ्यास करणं, आणि मुलं आजकाल हट्टी झालेलीच आहे, तर मग त्यांना अभ्यास करताना समजावून सांगणं, मग एक वेळ आईकडनं ते रागवणं होतं आणि मग वडिलांकडनं कुठेतरी त्यांची पाठराखण केली जाते आणि मग तेही भांडणाला कारणीभूत ठरू शकतं, म्हणजे वादाला कारण ठरू शकतं. काय सांगाल? मदरिंग आणि फादरिंग असं वेगवेगळं नसतं. इट इज पेरेंटिंग. आई वडिलांनी मिळून मुलांचं संगोपन करायचं असतं आणि ह्याच्यामध्ये आई वडिलांची मतं वेगवेगळी असू शकतात, परंतु दोघांनी एकमेकांशी बोलून याच्याबद्दल काहीतरी एक सामंजस्य ठेवणं फार गरजेचं असतं आणि ह्याच्याबद्दल मुलांच्या समोर हे वादविवाद होऊ नये. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये पत्नी रागावली असं तुम्ही सांगता, रागावून ती मुलांना बोलते, तर त्याची पार्श्वभूमी काहीतरी असली पाहिजे की दिवसभर मुलांनी खूप काय बाबा दंगा केलाय किंवा काही ऐकलं नाहीये किंवा पत्नीची काही मानसिक अस्वस्थता आहे काहीतरी दिवसभर घडलेल्या घटनांच्यामुळे, आणि तिला किंवा मी मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे की पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा पुरेशी शेअरिंग नसतील तर ते पण एक डिप्रायव्हेशन असतं. वंचित असते ती ह्या शेअरिंगसाठी असुसलेली असून, आणि मग काय होतं की ती तो राग कुठेतरी काढायचा तर मुलांवर काढते. काही वेळेला असंही होतं की दिवसभर खूप दमणूक झालेली असते आणि संध्याकाळी एनर्जीच काही राहिलेली नसते. अशा वेळेला आधी थोडंसं कुटुंब एकत्र बसलं, एकमेकांशी बोललं, काहीतरी गमती जमती एकमेकांनी केल्या, काहीतरी एखादा छान पटकन जमेल असा खेळ खेळला, बाबा कॅरम खेळला काय, तर मन शांत होतं. सगळेजण एकत्र आल्यामुळे आपल्याला त्या नात्यामध्ये एक सुरक्षितता येते आणि मग अशा वेळेनंतर मग अभ्यास घ्यायला सुरुवात केली तर पत्नी पण स्वस्थ असते आणि मग ती कदाचित न चिडता अभ्यास घेऊ शकते. त्यामुळे पत्नीच्या चिडण्यामागचं कारण काय हे आपल्याला पाहून काढायला पाहिजे. दुसरं, मुलांच्या समोर पती पत्नींमधले भेद येऊ नयेत. जे काही सांगायचं ते मागे सांगावं आणि काही वेळेला ह्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या दोघांनी जर वाटून घेतल्या तर कुणावरच त्याचा ताण येणार नाही आणि मुलांनाही आई वडील दोघंही चांगल्या पद्धतीने वाटणीला येतील. हो, नाहीतर मग असंच होतं की आई नेहमीच रागवते आणि बाबा आपली पाठराखण करतात, त्यामुळे मग आईचं ऐकलं जात नाही. हा एक खूप छान मुद्दा तुम्ही सांगितला. पुढचा फोन आलेला आहे. किशोर नगरकर बोलतायत वरळीहून. नमस्कार, बोला. हा नमस्कार. हा एक जनरल प्रश्न आहे. तो असा की समजा पतीचा परमेश्वरावरती विश्वास असेल आणि पत्नीचा नसेल, किंवा पत्नीचा असेल आणि पतीचा नसेल, हे उलट सिच्युएशन, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होत असेल तर तुमचा काय सल्ला राहील? आभारी. मला असं वाटतं की हा सहिष्णुतेचा मुद्दा आहे. हा की श्रद्धेची संकल्पना जी आहे जी ज्याची ती वेगळी असू शकते आणि ती आपण लहानपणापासून कसे वाढवलं गेलेलो आहोत, कशा पद्धतीचा विचार आपण करतोय त्याच्यावरती डेव्हलप होत असते. त्यामुळे लग्नाच्या आधी एकतर हे बोललं गेलं पाहिजे की आपल्या जर एखाद्या गोष्टीवर गाढ श्रद्धा असेल तर आपण आपल्या जोडीदाराकडनं तीच अपेक्षा करतोय का, की अशा पद्धतीची श्रद्धा त्या व्यक्तीची पण असावी. आणि समजा ती व्यक्ती म्हणाली की नाही मला अशा पद्धतीचं हे नाही करायला जमणार, तर मग आपलं काय म्हणणं असेल त्याच्यावरती.
किंवा मग मी आता जो सहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित केला की माझी श्रद्धा या गोष्टीवर हे मी करणार, तुझी श्रद्धा ज्या गोष्टींवर असेल ते तू कर. एक उदाहरण देते की एका घरामध्ये असं होतं की त्या घरातला जो नवरा होता तो खूप अतिशय नियमितपणाने देवाची पूजा करायचा. तर आणि मग मधनं त्याला टूरला जायला लागायचं. तर तो त्याच्या पत्नीला असं म्हणाला की मी जेव्हा टूरवर जातो तेव्हा तू पूजा करत जाशील का, मी नसेन त्यावेळेला. तर ती म्हणाली की हो, म्हणजे नक्की मी करण्याचा प्रयत्न करीन, पण तुझा जसा हा रोजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे, ती सवय बनली तुझी वर्षांवर्षाची की आंघोळ करून आल्यावर पूजा करायची, तसा तो माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग राहिलेला नाहीये. ज्याचा अर्थ देवावर विश्वास आहे का नाही हा तो प्रश्न नाहीये. आणि त्यामुळे मी शक्यतो लक्षात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करीन, पण एखाद्या वेळेला माझ्याकडनं ते विसरलं गेलं तर तू पण त्याचा राग मानू नको. तू सांगितलं म्हणून मला मुद्दाम करायची नाही म्हणून असं नाहीये. तर मी ते विसरू शकते, पण माझ्या मनातली म्हणजे मी शक्यतो ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे मला असं वाटतं इथे पती पत्नीचं नातं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल दोघांच्या मध्ये काहीतरी एक समन्वय असला पाहिजे आणि सहिष्णुतेची भावना असली पाहिजे की मला जरी एखादी गोष्ट खूप ठामपणाने वाटत असली तरी दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याबद्दल वेगळं काहीतरी वाटू शकतं आणि मला जर त्याच विचाराचा जोडीदार हवा असेल तर मग मी ते लग्नापूर्वीच ते पारखून घेतलं पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे. कुठलंही नातं जपताना व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली तर नक्कीच मला वाटतं प्रॉब्लेम होणार नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा समस्या निर्माण करायला आपण आज आता म्हणतो की समाज प्रगत झालेला आहे, पण तरी लग्नाबद्दलची मानसिकता अजून बदललेली नाहीये. म्हणजे लग्नाबद्दलचे काही रीतिरिवाज असतात ते पाळलेच गेले पाहिजे असं आपण म्हणतोच. आणि मग त्यात सुद्धा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे देण्याघेण्याचा, मानापमानाचा. आणि देणं घेणं म्हणजे एक पैशांची देवाणघेवाण सुद्धा असते की काहीतरी मागणं म्हणजे देणं घेणं आणि मग त्याच्यावरून मान तुम्ही ठेवला नाही किंवा नाही राखला गेला वधू पक्षाकडनं नकळत का होईना असं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग तो नाराजीचा सूर जो असतो तो त्या सासरच्या मंडळीकडनं मुलींना ऐकून घ्यावा लागतो. पूर्वीच्या मुली ऐकून घ्यायच्या, आताच्या मुली तसं ऐकून घेत नाहीत, स्पष्ट झाल्यात आपल्या मताबद्दल त्या. आणि का नसाव्यात ना, जर बरोबर असतील तर त्यांनी स्पष्ट असावं. पण हा एक खूप मोठा मुद्दा ठरतो वादाचा. काय सांगाल मॅडम? खरंय, म्हणजे माझ्याकडे जेव्हा वैवाहिक जीवनाच्या समस्या घेऊन माणसं येतात, माझ्या समोर येऊन बसतात आणि कितीतरी वेळ मला ते लग्नामधल्याच गोष्टी सांगत राहतात की असं असं ते आम्ही केलं, मग ते करायचं, काही केल्याबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं, मग आमचा तो असा अपमान केला गेला, मग ते पुरेसं दिलंच गेलं नाही, मग ते अमुक जण रुसलं, तमक्याचं तमकं झालं. आणि मग त्या सगळ्याचं ते इमोशनल बॅगेज, भावनिक ओझं या वैवाहिक नात्यामध्ये आणलं गेलेलं असतं. आणि जेव्हा जेव्हा हे पती पत्नी नवीन लग्न झालेलं आहे, पहिल्याच दिवशी घरामध्ये बऱ्याच जणांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते किंवा दुसरे काही विधी लग्नानंतर नवीन आलेल्या सुनेच्या बरोबर घरात असतात, तर त्या वेळेला ते बऱ्याच वेळेला बोलून दाखवलं जातं हा की आमची ही हौस नाही पूर्ण झाली लग्नामध्ये, हे काय एवढंच दिलं, ते तेवढं कबूल केलं होतं पण ते दिलं गेलं नाही, अशा पद्धतीचं लागेल असं बोललं जातं. त्यांच्या आईवडिलांच्या काही कल्पना त्याच्याबद्दलच्या असू शकतात, परंतु आता महत्वाचं काय आहे तर आता या दोघांचं वैवाहिक जीवन नीट सुस्थापित होणं, त्या नवीन आलेल्या मुलीला या घरामध्ये आपलंसं वाटणं, तिला या हळूहळू कुटुंबाचा आपल्याला भाग करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला कुटुंबाचा भाग करून घ्यायचा असेल तर आपलं बोलणं हे गोड असावं, निदान दुसऱ्याला लागेल असं टोचून बोललेलं नसावं. कारण त्या सगळ्याचा शेवटी परिणाम कशावर होणार तर त्यांच्या वैवाहिक नात्यावर होणार. ती ते सगळं कुणाला जाऊन सांगणार, आपल्या नवऱ्याला जाऊन सांगणार. आणि मग नवऱ्याची परिस्थिती पण कानकोंडी होते की एकीकडे आई वडील अशा पद्धतीचं बोलतायत, दुसरीकडे पत्नीला ते लागतंय. अशा वेळेला त्यांनी जर ठाम भूमिका घेतली आणि आईवडिलांशी तो पत्नीच्या समोर नाही पण माघारी आईवडिलांशी तो बोलला की आई आता नवीन आली आहे ना, आता ते लग्न होऊन गेलंय, त्याच्याबद्दल आता बोलून काही उपयोग होणार आहे का, आता ती आपल्या घरातली एक सदस्य झालेली आहे, तर तिला आपण खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारूयात, तिला आपण चांगल्या पद्धतीने तिचं स्वागत करूयात, तिला जितकं लवकर घरामध्ये मोकळं वाटायला लागेल, सुरक्षित वाटायला लागेल, तितकी ती आपल्या सगळ्यांशी चांगल्या पद्धतीचं नातं जुळवून घेईल. ते म्हणजे कशाला महत्व द्यायचं
हे समजणं फार गरजेचं आहे. आणि काही वेळेला 2 पिढ्यांच्या मध्ये हे वैचारिक अंतर आहे. आपल्याकडे खरोखरीच ही विवाहाबद्दलची मानसिकता, बाकीची जीवनशैली आपण जितकी बदलली आहे त्या तुलनेमध्ये ही मानसिकता आपण खूप कमी बदलली आहे. त्याच्यामुळे आपण हे जागरूक राहण्याची खूप गरज आहे की अशा पद्धतीने नवीन आलेल्या मुलीला अशा पद्धतीच्या विवाहात होऊन गेलेल्या एक आयुष्यातली ती एकदाच घडणारी घटना आहे, पण वैवाहिक जीवन पुढे 50 वर्ष चालू राहणार आहे. तुम्ही म्हणाला होतात की लग्न हा 2 दिवसांचा इव्हेंट असतो, पण वैवाहिक जीवन हे खूप वर्षांचं असतं आणि ते सुखी राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण आपली चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. मॅडम, या केरूवर दबाव आणून त्याची जमीन कलेक्टर साहेबांनी विकायला लावली. अहो, आम्ही एक एक पायरी चढत चढत इथवर आलो आणि तुम्ही डायरेक्ट लिफ्ट इथं आला. या पांडेला ना लय खास राजकारण आहे. साहेबांच्या डोक्यात काही नवीन स्कीम बिम नाही ना? आपल्या जिल्ह्यामधल्या जेवढ्या सामाजिक संघटना आहेत त्यांना उपोषणाला बसवा आणि मोर्चे काढा. अंजली गुप्ते चंदनपूरचा जो दौरा करणार होती तो होऊ नये म्हणून रचलेली खेळी. महिला सक्षमीकरणावर आधारित नवी मालिका रात्र वणव्याची 26 जानेवारीपासून पाहायला विसरू नका. दर बुधवार गुरुवार दुपारी 3:30 वाजता, पुनःप्रसारण दर शुक्रवार शनिवार सकाळी 11:30 वाजता आणि सोमवार मंगळवार रात्री 8:30 वाजता, फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. वैवाहिक जीवनातील समस्या या विषयावर आपण आज चर्चा करतोय आणि मार्गदर्शन करतायत वंदना कुलकर्णी. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला होता की मानापमानाचा. तुम्हाला तुमच्याकडे केसेसही येतात असं तुम्ही म्हणालात की लग्नामध्ये मान राखला गेला नाही आणि म्हणून मग ते टोमणे त्या मुलीला कायम ऐकावे लागतात. आणि मग त्यातूनच हिंसाचाराचा एक खूप महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. शारीरिक हिंसाचार असेल, मानसिक हिंसाचार असेल, किंवा याला जोडूनच मी तुम्हाला आणखीन एक विचारेन की आजकाल कसं असतं की पुरुषांची मक्तेदारी अजूनही आहे. म्हणजे बायको म्हणजे ठीक आहे, ओके, चल, तिचा वारंवार अपमान करणं किंवा तिला सारखं टोचून बोलणं, तू मला शिकवू नकोस, हे सारखं बोलणं. कसं आहे, ती त्या घरात नवीन आलेली असते आणि तिला सगळ्यात जवळची व्यक्ती हा तिचा नवराच असतो आणि अशा वेळेला ती शिकवत नसते, काहीतरी सांगत असते, पण मग हे कुठेतरी तिचं मानसिक खच्चीकरण करणंच असतं की नाही. आणि मग कुठेतरी शारीरिक हिंसाचार सुद्धा त्याला जोडून होतो, जसं आपण हुंडाबळीचं म्हटलेलंच आहे. काय सांगाल तुम्ही? आता बघा की मुळात नातेसंबंधांचा अर्थच काय, की 2 माणसांचं किंवा कुठल्याही 2 माणसांचं नातं हे जर स्वास्थ्यपूर्ण समाधानी असेल तर सगळ्यांनाच त्या नात्यामधून समाधान आणि आनंद मिळतो. याला नख लावणारी गोष्ट म्हणजे कुठली, तर तू केलेल्या गोष्टींचा उल्लेख. शारीरिक हिंसाचार, मारहाण, मारझोड, ओके, त्याच्यानंतर शाब्दिक किंवा भावनिक हिंसाचार, त्याला अतिशय अपमानास्पद बोलणं, आरोप करणं, संशय घेणं, टाकून बोलणं, सतत कमी लेखणं, तर माणसाच्या सेल्फ एस्टीमला, आत्मप्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि आत्मप्रतिष्ठा ही माणसाच्या जगण्यासाठी फार गरजेची गोष्ट आहे. सर्व्हायव्हल आपलं त्याच्यावरच आपलं जगणं हे अवलंबून असतं. त्यामुळे वारंवार अशा पद्धतीने कुठल्याही समोरच्या व्यक्तींनी, नात्यातल्या कुठल्याही समोरच्या व्यक्तींनी अशा पद्धतीने हा हिंसाचार केला, शाब्दिक असेल, तू म्हणलीस तसं, शारीरिक तर फारच वाईट, पण मानसिक सुद्धा खूप वाईट असू शकतो, खूप त्रासदायक असू शकतो. तर ते नातं फुलणं काय, ते नातं मुळात प्रस्थापित तरी कसं होणार आहे, अगदी कसं दोघांना त्या नात्यामध्ये सुरक्षित वाटणार आहे. आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं का की बाकीचे लोक आपली गमतच बघतायत ह्या सगळ्या गोष्टीची. तर कोण कोणावर करतंय ह्याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा अत्याचार आणि हिंसाचार हा माणुसकीला धरून नाहीये. आणि म्हणून अशी गोष्ट जी आहे ती थांबवण्यासाठी कुणी ना कुणीतरी तर प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या अवतीभोवतीची नातेवाईक मंडळी कशासाठी असतात ना, त्यासाठीच असतात. पण सगळीच जण एकत्र त्यासाठी मिळाली आणि एक जण करतोय आणि बाकी बघतायत म्हणजे सगळेच त्याच्यामध्ये सामील आहे. तर त्यामुळे ना काही काही वेळेला जसं तू म्हणालीस की खूप रागीट पुरुष असतात, मग
प्रत्यक्ष मारहाण नसेल पण वस्तू फेकणं, आरडाओरडी करणं, आदळापट करणं, याच्यामध्ये तुम्ही माणसाच्या मनामध्ये खूप भीती निर्माण करत असता. आणि भीतींनी असुरक्षित असलेला मनुष्य नात्यात मोकळा कसा होईल? तो कायम ताणाखालीच राहणार. तसं काही वेळेला काही माणसांची व्यक्तिमत्व अशी असतात की त्याच्यामुळे ती खूप आरडाओरडा करणं, आक्रस्ताळी बनणं, सतत आरोपच करत राहणं, कायम कधी बघावं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडणं, संतापाचं उद्रेक होणं, तशा ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ना, ह्या नात्याला मारक असलेल्या भावना आहेत. आणि त्यामुळे अशा नात्यामध्ये नातं सशक्त राहील ह्या शक्यता किती कमी आहेत. आणि आपण आनंदासाठी लग्न केलेलं असतं, समाधानासाठी केलेलं असतं, तर तेच मुख्य आपल्या या नात्यातून हरवत आहे असा विचार करायला हवा ना. क्रिया प्रतिक्रियांचा हा जो खेळ आहे, म्हणजे तू असं केलंस म्हणून मी असं वागलो किंवा तू अशी वागलीस म्हणून मी असं केलं, हे जे आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि आपण जेव्हा आता हुंड्याबद्दल बोलतोय तर हुंड्याला कायद्याने बंदी केलेली आहे, पण तरी अजून अनेक ठिकाणी या हुंडा याच कारणास्तव हिंसाचार केले जातात. ते कुठेतरी थांबले पाहिजे, म्हणजे ते नातं फुलायला आणखीन मदत होईल. आपण आणखीन बोलूया, पण पुढला फोन आलेला आहे. माधवी जोशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार, बोला. हा, प्रश्न विचारा आपला. नमस्कार. 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 मला 2-3 मुद्दे मांडायचे आहेत की लग्नाच्या वेळेला सुद्धा मुलांचा हल्ली प्रश्न, हल्ली मुलं सगळीच मुलं व्हेजिटेरियन असतात असं नाही, नॉनव्हेज पण खातात, पण मुलींचा हल्ली हा मुद्दा असतो की नॉनव्हेज खायचं नाही, अमकं नाही, असं मुलांना हे करतात. आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक नको घरामध्ये, जबाबदारी नको, तर त्याच्याबद्दल काय आपलं मत आहे? धन्यवाद. धन्यवाद. खाण्याच्या पद्धतींवरनं उद्भवलेल्या समस्या हा त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की म्हणजे मुलांना चालतं व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, पण मुली आग्रही असतात असं त्यांचं म्हणणं होतं. हा समंजसपणाचा मुद्दा आहे. आता जर आपल्याला कामाच्या निमित्ताने खूप प्रवास करायला लागतो, जगभर फिरावं लागतं, तर आपण व्हेजिटेरियनच असावं, शाकाहारीच असावं, ह्या मुद्द्याचा आग्रह धरणं कितपत बरोबर आहे? समजा तुम्हाला घरामध्ये ते शिजवायला आवडत नाही, खूप जणांना कधीच त्यांनी लहानपणापासून घरामध्ये अशा पद्धतीचं नॉनव्हेज केलेलं, आणलेलं, शिजवलेलं बघितलेलं नसतं, त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक म्हणजे काय नावड असते, तर ठीक आहे ना, असू शकते. तर तुम्ही असं म्हणू शकता की ह्या सगळ्या गोष्टी मला कधी घरात करायची सवय नाहीये, त्याच्यामुळे मी या घरी नाही करू शकणार, पण तू बाहेर खाल्लंस तर माझी काहीच हरकत नाहीये. किंवा असंही काही वेळेला असतं की आपण दोघं बरोबर जाऊ ना, तेव्हा तू शाकाहारीच खाल्लं पाहिजे. तर मला असं वाटतं की हाही आग्रह कितपत बरोबर आहे? म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला काय त्याच्यामुळे त्रास होणार आहे? आता एखादी व्यक्ती फारच वासाच्या बद्दल खूप सेन्सिटिव्ह ज्याला आपण म्हणतो की समजा तिला किंवा त्याला वासाचा खूपच त्रास असल्यामुळे ते जेवणातली गंमतच एकत्र जेवणातली निघून जाणार असेल, तर मग हा समजूतदारपणा उभयपक्षी दाखवला गेला पाहिजे की माझ्या जोडीदाराबद्दल जर ह्या गोष्टीबद्दलची इतकी सेन्सिटिव्हिटी आहे तर तिच्या किंवा त्याच्या बरोबर असताना मी हे नाही खाणार. पण आपण ह्याच्यामध्ये नॉनव्हेज खाणं म्हणजे गैर किंवा व्हेजिटेरियन असणं म्हणजेच योग्य असं ठरवू नये. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे आणि जोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास होत नाहीये तोपर्यंत आपण त्याच्याबद्दल सहिष्णुता आली, सहिष्णू राहायला पाहिजे असं मला वाटतं. नात्यामध्ये समजूतदारपणा हवा, तो हा असा नेमका छोट्या छोट्या गोष्टींमधनं जर दाखवला तर नक्कीच ते नातं फुलायला मदत होईल. त्यांचा दुसरा प्रश्न होता की घरात ज्येष्ठ नागरिक नको, हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो वादासाठी नंतर, लग्नानंतर. काय सांगाल? परत तेच म्हणजे की आपण एकच बाजू बघून नाही चालणार आहे. म्हणजे खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्येष्ठ नागरिक नको, ह्याचं प्रमाण काय? अजूनही कुटुंब व्यवस्था ज्यार्थी उभी आहे त्यार्थी याचं प्रमाण काय आपल्याला पहिलं बघायला पाहिजे. दुसरं, असं जर कोणी म्हणत असेल तर थोडं दुसरी बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की असं ते का म्हणत असतील. कारण अशा इतक्या केसेस आमच्याकडे येतात की ज्याच्यामध्ये मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांचा, विशेषतः आईचा खूप जास्त हस्तक्षेप असतो. आणि आता आपण आपलं गृहस्थाश्रम आता संपलाय, आपण आता वानप्रस्थाश्रमाकडे जावं आणि मुलांना काही गोष्टी मुलं चुकतील, धडपडतील, त्यातनंच शिकतील. आपण पण असे शिकत गेलेलो, त्यांना कधी सल्ला हवासा वाटला ते आपल्याकडे येतील, असं होतं का?
मला त्याच्यापासून अलिप्तता दाखवायला आता सुरुवात करता येते का? किंवा तुमचं दोघांचं नवीन लग्न आहे ना, तुम्ही दोघं जण तुम्हाला वेळ द्या, कितीतरी वेळ तुमचा नोकरीतच जातो, जेव्हा घरी असता तेव्हा एकमेकांच्या सोबत राहा. अशा पद्धतीचं एक खुलेपण नात्यामधलं जपणं, एक आपल्या बाजूने एक उदारता दाखवणं, असं घडत गेलं तर का कोणाला ज्येष्ठ नागरिक नको असतील? शेवटी कुटुंब हे महत्वाचं आहेच ना, आणि आपल्याला कुटुंबाकडून खूप गोष्टी मिळतात सुद्धा. तर मला असं वाटतं की हे अशा काही टोकाच्या काही केसेस असतील, नाही असं नाही, पण ते तशा केसेस किती आहेत हे कळणं महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीचा मतप्रवाह जर नवीन पिढीमध्ये तयार होत असेल तर तो का तयार झाला, त्याला कोण कारणीभूत आहे, दोन्ही बाजू आपण तपासून घेतल्या पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा आणि नवविवाहितांच्या सुद्धा, की ज्यांच्या समोर सुद्धा आज खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्या समस्यांना सामोरं जाता जाता त्यांना त्यांचं वैवाहिक जीवन उभं करायचं आहे. त्यामुळे तेही त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे. ते जर झालं तर मला असं वाटतं हे होण्याच्या शक्यता कमी होतील. उभयपक्षी समजूतदारपणा आवश्यक आहे आणि काळाशी सुसंगत, जे आपण मागच्या 2 भागांपासून म्हणतोय की काळाशी सुसंगत वागणं ज्याला जमतं त्याला नक्कीच या समस्या कमी निर्माण होऊ शकतात. पुढला फोन आलेला आहे. शिरीष क्षीरसागर बोलतायत वणीहून. नमस्कार, बोला. मॅडम, माझ्या लग्नाला आता जवळपास 10 वर्ष झाले. थोडंसं म्हणजे आई वडील असल्यामुळे थोडंसं वैचारिक पातळीवरचे जे मतभेद होते त्याच्यामुळे झाले आहेत. परत त्याच्यामुळे असा एक पेच निर्माण झाला. आता मागील 1 वर्षापासून मी पण जॉब करतो आणि माझी मिसेस पण जॉब करतो. तर तिला असं वाटतंय की मला म्हणजे काय तिच्या मनात काय नेमकं कळायला मार्ग नाही, पण थोडंसं आमच्यामध्ये असे वैवाहिक ताणतणाव खूप निर्माण झाले मागील 1 वर्षापासून. नेमकं मी तिच्यासोबत ऍडजस्टमेंट करायला तयार आहोत, पण तिच्याकडनं काही पॉझिटिव्हली अप्रोच येत नाही. ती म्हणते की मला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्रास देता, असे कुठलेच त्रास, शारीरिक नाही, मानसिक नाही आणि कुठलाच नाही. नेमकं ही परिस्थिती कशी हाताळायची त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. धन्यवाद. तडजोड म्हणजे माघार घेणं, हा जो आपण मागच्या भागामध्ये सुद्धा म्हटलं होतं की तडजोड म्हणजे माघार घेणं नाहीये, तर ती एक ऍडजस्टमेंट असते आपल्या जोडीदारासाठी. आणि त्यांचा तोच प्रश्न आहे की त्यांच्याकडनं तडजोड करायला ते तयार आहेत, पण कुठेतरी पत्नीकडनं ती होत नाहीये आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. काय सांगाल? मला असं वाटतं की म्हणजे हा खूप तुमच्या वैयक्तिक समस्येचा प्रश्न आहे. म्हणजे कुठेतरी मला कम्युनिकेशन गॅप दिसतीये की तुम्ही असं म्हणताय की तुम्ही तडजोडीला तयार आहात आणि तरी पण तिची नाराजी आहे. तर तुमच्या दोघांच्या मध्ये नीट बसून बोलणं झालंय का की काय तिच्या नेमकं मनात आहे आणि तिच्या मनातलं ती सांगत नाहीये, ह्याला काही कारण आहेत का? बऱ्याच वेळेला असं होतं की असं नुसतं म्हणतात मनातलं सांगा, पण सांगायला गेलं की मग त्याला खूप फाटे फुटतात, माणसं त्याच्यामुळे नाराज होतात, माणसं त्याच्यामुळे रागवतात. त्यामुळे मनात असलेलं माणसं बोलत नाहीत. तर ह्याला अनुकूल, मनातलं बोलण्यासाठी अनुकूल वातावरण आहे का? हे सगळे प्रश्न त्याच्याशी जोडलेले आहेत असं मला वाटतं. कारण दोघंही जण नोकरी करत असताना आपण मागच्याही भागामध्ये तडजोडीच्या भागात बोललो की ब्रेकिंग ऑफ स्टिरियोटाइप्स, की ह्या पुरुषाच्या भूमिका आहेत, ह्या फक्त पुरुषांनी करायच्या, ही कामं फक्त पत्नीची ती पत्नीनी करायची नाही. हे आपलं दोघांचं मिळून घर आहे, आपलं सगळ्यांचं मिळून हे कुटुंब आहे आणि आपल्याला दोघांनीही नोकरी करणं, पैसे मिळवणं ही जशी काळाची गरज आहे तशी ती आत्मसन्मानाची पण गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून जर घराची मॅनेजमेंट व्यवस्थापन करायचं असेल तर आपण हे दोघं कसं करू शकतो? मी कुठल्या गोष्टी कराव्या असं तुला वाटतं, तू कुठल्या गोष्टी कराव्यास, आपण एकमेकांना परस्पर पूरक कसे होऊ, हे आपण मागच्या भागात जे बोललो होतो ते. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने बोललं गेलं नाहीये का, किंवा काही जुन्या गोष्टींचे व्रण मनावर राहिलेत का, मागे काहीतरी असं बोललं गेलं आहे का, किंवा समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत का? काही माणसं कशी बोलतात कमी, ओके, पण आपल्याला सहवासाने कळतं की जे बोलत नाही तेव्हा नेमकं काय घडलंय. तर शक्यतो माणसाने आपल्या मनातलं खरं तर बोलावं. पण काही माणसांना जर ते बोलता आलं नाही तर तिथे विवाहातला तो समजूतदारपणाचा म्हणजे समजून घेण्याचा भाग येतो. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी ही कम्युनिकेशन गॅप जी तुमच्यामधली आहे ती जर तुम्हाला बुजवता आली तर फार चांगलं होईल. नाहीतर मी मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे समुपदेशकांची मदत घेतली तर ही समस्या लवकर सुटायला मदत होईल. पण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, समस्या म्हणजे वेळेवर सोडवण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे त्या सुटत नाही, ती दरी वाढत राहते. आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की लग्न ठरताना एखाद्याला म्हणजे मुलाला किंवा मुलीला मानसिक आजार असेल किंवा शारीरिक आजार असेल किंवा व्यसनं असतील तर ते लपवलं जातं. खरं तर आपण जेव्हा म्हणतो की लग्नानंतर 2 व्यक्ती एकत्र येत नाहीत तर 2 कुटुंब एकत्र येतात,
तर जेव्हा लग्न ठरवत असतो तेव्हाच हे क्लिअर केलं पाहिजे आधीच. आणि मग नंतर समजा जेव्हा त्या व्यक्ती एकत्र येतात आणि त्याच्यात नंतर जर ते कळलं काही म्हणजे मानसिक आजार असेल किंवा शारीरिक आजार किंवा काही व्यसनं असतील तर ती मात्र मग फसवणुकीची भावना खूप जास्त क्लेशदायक ठरते. आणि मग तो एक खूप महत्वाचा मुद्दा ठरतो वादाला की फसवलं, आम्हाला आमच्यापासून लपवलं गेलं. काय सांगाल म्हणजे विवाह समुपदेशनाद्वारे आपण हा प्रश्न कसा काय सोडवू शकतो? वैवाहिक समस्यांना हे एक प्रमुख कारण आहे विवाहामधल्या फसवणुका. आता माणसं खोटं बोलतात असं आपण नाही म्हणू शकत, पण माणसं सोयीने माहिती लपवतात हे आपण म्हणू शकतो. आणि कसं असतं की 50 वर्षाच्या मोठ्या वैवाहिक जीवनाकडे बघायच्या ऐवजी लग्न ठरणं, लग्न होणं याच्यावरच खूप जास्त भर दिला जातो. आणि बऱ्याच वेळेला माणसाचं जीवनाचं एक ते प्राधान्यक्रम असल्यासारखं की लग्न झालं ना चला इति कर्तव्यता. पण लग्नानंतर वैवाहिक जीवन सुरू होणार असतं आणि दोन माणसं जेव्हा 24 तास एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून राहतात तेव्हा या गोष्टी कळणार नाहीत असं शक्य आहे का? किती प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक फसवणुका केल्या जातात, किती प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार लपवले जातात. मी पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काम करत होते तेव्हा व्यसनाशी संबंधित जी समस्या विवाह समुपदेशनासाठी जी जोडपी यायची तर म्हणजे अक्षरशः त्या व्यसनामुळे माणसाचं पूर्ण जीवन विस्कटून जातं आणि त्या पत्नीने काय स्वप्न बघितलेली असतात आणि तिच्या काय वाट्याला येतं कुठलं वैवाहिक जीवन म्हणजे. आणि मग त्यामुळे मुळामध्ये फसवणुकामध्ये काय होतं की पती पत्नीच्या वैवाहिक जीवनाचा पायाच मुळे पोखरला जातो, खोटेपणावर आधारला जातो. आणि मग मनामध्ये अनेक प्रकारच्या असुरक्षितता निर्माण होतात की मला लग्न ठरवताना लग्न करतानाच फसवलं गेलंय, ही माहिती माझ्यापासून लपवून ठेवली गेली, मग ह्या माणसाला मी आपलं कसं मानू, अशी असुरक्षितता निर्माण होते. त्याचे खूप खोलवर परिणाम पुढे जाऊन होतात. त्यामुळे लग्न ठरतंय ना ह्याच्यासाठी माहिती न लपवता अतिशय प्रामाणिकपणे प्रांजळपणे सगळी माहिती दोघांनीही स्वतःविषयी एकमेकांच्या कुटुंबाविषयी सांगितली पाहिजे. कारण अनेक आजार हे अनुवंशिक आजार असतात, त्यामुळे तुमच्यामध्ये ते नसतील पण तुमच्या मुलांमध्ये ते येण्याच्या शक्यता असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलून सांगून कराव्यात. काही वेळेला असं असतं की माझ्यामध्ये जरी काही दोष असला तरी मला जोडीदार मात्र निर्दोषच पाहिजे, तर ही फार अवास्तव अपेक्षा आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये जर काही दोष असेल तर तो प्रामाणिकपणे स्वीकारा, मोकळेपणाने तो सांगा आणि अशाच पद्धतीच्या काही कमतरता असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करू शकता. उभय पक्षी तुम्ही ते मान्य केले की या कमतरतांसकट आपण एकमेकांना स्वीकारतोय, मग तुमच्या वैवाहिक नात्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येण्याच्या शक्यता कमी होतील. पुढला फोन आलेला आहे, संपदा बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार, बोला. हॅलो नमस्कार. हॅलो मॅडम नमस्कार. लग्नानंतर दोघांपैकी एकाने जर सेपरेशन मागितलं आणि मग सामंजस्याने जर पती पत्नी जर वेगळे राहायला लागले तर पुढे कायदेशीर सेपरेशनसाठी पुढे काय ऍक्शन घ्यायची असते, ती कोणी घ्यायची असते आणि किती दिवसात घ्यायची असते? धन्यवाद. खरं तर आपला हा पुढच्या आठवड्याचा विषय आहे, पण अगदी थोडक्यात तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना? हा म्हणजे पुढच्या भागात घेणार होता आपण प्रश्न, सपना म्हणाली तसं. पण आता जर दोघांपैकी एकाला घटस्फोट घ्यायचा आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला घ्यायचा नाहीये तरी घटस्फोट घेता येतो. आणि ह्याच्याबद्दल म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये अगदी थोडक्यामध्ये ह्याचं जे कायदेशीर बाजू आहे ती सांगता येणं कठीण आहे, पण पुढच्या भागामध्ये आपण हा मुद्दा नक्की अतिशय सविस्तरपणे आपण उलगडणार आहोतच या विषयावर. घटस्फोट आणि मग समस्यांमुळे निर्माण झालेली दरी ती कशी काय कमी करता येणार आहे ही आपण पुढच्या भागात जाणून घेणारच आहोत. आजचा विषय आहे वैवाहिक जीवनातील समस्या. आणि मग त्या समस्या निर्माण करताना आणखीन एक आहे की आजकाल मुली आहेत करिअर ओरिएंटेड झालेल्या आहेत, पण अजूनही अनेक लहान गावात किंवा शहरात सुद्धा मुली अशा असतात की त्या लग्नाळू असतात. लग्नाबद्दलची त्यांची बरीच स्वप्न असतात आणि मग लग्नानंतर त्या एक हाऊसवाईफचं जगणं जास्त पसंत करतात. म्हणजे चल मला संसार आणि हेच सगळं बघायचंय, मला नको नोकरी वगैरे. आणि मग त्यांच्या फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात आपल्या नवऱ्याकडनं की मला फिरायलाच घेऊन जाणं किंवा त्याने माझ्यासाठी काहीतरी करणं, आणि त्या कुठेतरी नवऱ्याकडनं पूर्ण केल्या जात नाहीत किंवा नवऱ्याला समजत नाही त्याच्या व्यस्त कामामुळे. आणि मग ते रुसवे फुगवे अबोला धरणं हे सुरू होतं आणि मग पुढे जाऊन तो वाद भांडणं मोठी होऊ शकतात.
काय सांगाल मॅडम? स्त्रिया ह्या मुळामध्ये भावना प्रधान असतात हे आपण मगाशीच बघितलं. त्यामुळे त्यांच्या भावनिक शेअरिंगच्या गरजा ह्या जास्त असतात. ह्या त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या नसतात, छोट्या छोट्या असतात. पण त्या विचार म्हणजे त्यांनी जी काही जोडीदाराची एक प्रतिमा बघितलेली असते, म्हणजे आपल्याकडे स्वप्नातला राजकुमार वगैरे हे सगळे शब्द वापरलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे खूप अवास्तव आहे, असं स्वप्नातला राजकुमार वगैरे काही नसतं. परंतु नक्की आपल्या मनामध्ये जोडीदाराची एक प्रतिमा असते. आणि तू म्हणतेस तसं की जी पत्नी बाहेर नोकरीसाठी वगैरे जात नसते तर तिला बाहेरून आत्मसन्मान तिचा फुलण्याच्या शक्यता त्याच्यामुळे कमी असतात. त्यामुळे तिचा सगळा मग भर जो असतो तो घरातल्या माणसांनी तिच्याशी कसं वागावं इकडे येतो. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ना, एकंदरीतच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवनात आपल्याला असं दिसतं की आपला जास्त कल हा ना दोष दाखवण्याकडे किंवा नावं ठेवण्याकडे असतो. भाजीत मीठ कमी झालं हे जितकं चटकन म्हटलं जातं तितकं कोशिंबीर किती आज छान झाली आहे, काहीतरी वेगळी आहे, काय घातलंय बरं ह्याच्यामध्ये, असं नाही म्हटलं जात. ओके, काय त्याच्यामध्ये म्हणजे वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सतत येता जाता कौतुक करा असं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा स्त्री स्वयंपाक करते तेव्हा तिने खूप तिची एनर्जी त्याच्यात टाकलेली असते. आवडीचे पदार्थ बनवताना तिचा मानसिक आनंद पण त्याच्यात असतो की माझ्या जोडीदाराच्या आवडीचा मी आज पदार्थ बनवतीये. तर तिची अपेक्षा असते की तो ते लक्षात घेईल, म्हणेल की आज किती छान झालाय पदार्थ, किंवा डब्यात आज माझ्या आवडीचा पदार्थ आठवणीने पाठवला. असे छोटे छोटे वाढदिवस की काय, आता वाढदिवस दरवर्षीच येतात. किंवा पौर्णिमेचा चंद्र आज आकाशात किती छान दिसतोय, चल आपण फिरायला जाऊ. चंद्र काय बघायचा, पौर्णिमा दर महिन्यात येते. असं प्रत्येक ठिकाणीच तुम्ही निरुत्साह दाखवला, त्याचं महत्व कमी केलं तर मग तुमच्या दोघांच्या मध्ये हे आनंदाचे क्षण तुम्ही कसे फुलवणार. त्यामुळे दोष आपण नेहमी कमी दाखवावेत, शक्यतो न दाखवता आले तर जास्त चांगलं. आणि त्याच जोडीने मधनं कौतुकाचे शब्द, एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर ती आवर्जून त्याचा उल्लेख करणं. माणसाला बरं वाटतं ना, आणि माणसाला जर बरं वाटलं, माणसाला समाधानी वाटलं तर त्याचं समाधान ते नातेसंबंधात आणि वैवाहिक जीवनातच व्यक्त होणार आहे. आणि तेच तर आपल्याला हवं आहे ना शेवटी. तर त्यामुळे लग्नानंतर हे समजून घेतलं पाहिजे की हे आपले प्राधान्यक्रम असतात. आणि ते आपण समजून न घेतल्यामुळे तू म्हणतेस तसं समस्यांचं एक बारीकसं बीज तिकडे पडतं की पुढे जाऊन मग वारंवार ह्या गोष्टी व्हायला लागल्या की माणसाचा त्या दुसऱ्या व्यक्तीमधला रसच कमी व्हायला लागतो. मग माणूस दुसरीकडे मन रमवायला लागतो की चला कधी किती केलं ना तर यांच्याकडनं जर काही अप्रिसिएशन येणार नसेल, आणि कुठल्या बाजूने होऊ शकतं, तर मग तो मनुष्य दुसरीकडे मन रमवायला लागतो. मग तुझ्या त्या व्हर्च्युअल जगामध्ये जाणं किंवा सतत फोनवर बोलणं, टीव्ही बघणं, मित्रमैत्रिणींच्या मध्ये रमणं, असं ते असू शकतं. हे होतं म्हणूनही शेअरिंग्स पूर्ण होत नाहीत आणि त्याच्यातून परत दोघांच्या मध्ये दुरावा यायला लागतो, जो पुढे समस्येकडे जाऊ शकतो. तसंच अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणजे नातं जपण्याचा प्रयत्न एकीकडनंच होतो, दुसरीकडनं प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुद्धा हे अशा पद्धतीचं मग दुसरीकडे लक्ष आपलं विचलित व्हायला लागतं. ह्या सगळ्याचा बळी शेवटी वैवाहिक जीवनाचा जातो या सगळ्यामध्ये. आणि आपल्याला जर ह्या वैवाहिक जीवनातल्या समस्या टाळायच्या असतील तर ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत वैवाहिक जीवनाच्या, एकमेकांना साथ देण्याच्या, एकमेकांना सोबत करण्याच्या, एकमेकांच्या गोष्टी समजून घेण्याच्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेण्याच्या, तर मग त्या समस्यांकडे जाण्याचं कारण उद्भवणार नाही. किंवा समस्या आल्या तरी दोघं जण अतिशय जोडीने आणि सामोपचाराने त्या सोडवू शकतील. दुसराही एक महत्वाचा मुद्दा आहेच की एकमेकांना बदलण्याचा अट्टहास किंवा मग एकमेकांच्या घरच्या पद्धती ज्या आहेत त्याच्यामुळे होणारे वाद. आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची. नसे आग कोठे तरी रात्र पेटे, नसे आग कोठे तरी रात्र पेटे. ही रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ रात्र वैराची, ही रात्र वणव्याची. ओ वणवा कसा मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची
प्रसारण 26 जानेवारी आणि 27 जानेवारी दुपारी 3:30 वाजता. पुनः प्रसारण याच दिवशी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. वैवाहिक जीवनातील समस्या या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्याला एक फोन आलेला आहे. सचिन सावंत बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा मॅडम, मी सरकारी नोकरी करतो नवी मुंबई येथे व मला गावी जाऊन सर्व्हिस करायची आहे. पण माझ्या पत्नीचं म्हणणं आहे की जे शहरात राहणीमान व शिक्षण मिळतं ते काही गावी मिळत नाही असं तिचं म्हणणं आहे. त्यावरून आमचं थोडं वाद होतो. तर काय आपलं मत आहे? धन्यवाद सर. त्यांना ते आता नोकरी इथे करतात शहरात, पण त्यांना गावी जाऊन नोकरी करायचं, पण त्यांची पत्नी तितकीशी सहमत नाहीये गावी जायला, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत आहेत. हे लग्नाच्या आधी बोललं गेलं होतं का? तुम्ही कल्पना दिली होती का तुम्ही ज्यांच्याशी लग्न केलं त्यांना की आता मी जरी शहरामध्ये नोकरी करत असलो तरी मला नंतर गावाला जाऊन राहायला आवडेल? आणि अशी कल्पना जर दिली गेली असेल तर त्याच्या बरोबरीनेच शहरात राहण्याचे पण काही फायदे तोटे आहेत आणि गावाला जाऊन राहण्याचे पण फायदे तोटे काही आहेत. तर हे त्यांच्याबरोबर चर्चा केली गेली होती का? कारण मला असं वाटतं की शहरात राहण्या इतका तुमची सरकारी नोकरी आहे हा पण मुद्दा तिला कदाचित महत्वाचा वाटत असू शकेल, कारण ती सुरक्षितता देणारी नोकरी आहे ना. सरकारी नोकरी ही अधिक सुरक्षित धरली जाते, तर त्याच्यामुळे तिला एक तर ती शक्यता आहे. दुसरं म्हणजे की गावाच्याकडचं काय वातावरण आहे, गावात गेल्यानंतर तिला काय तडजोडी करायला लागणार आहेत याच्याविषयी बोललं गेलं असेल का? जर बोललं गेलं नसेल तर तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दलच्या अँझायटी आपण ज्याला म्हणतो की चिंता थोडीशी असू शकेल की मी शहरात आहे तर मला खेडेगावात जोडवून घेता येईल का? कारण शहरातल्या सगळ्या प्रथा परंपरा आणि गावातल्या प्रथा परंपरा याच्यामध्ये बराच फरक बऱ्याच वेळेला असू शकतो. खेडेगावातलं जीवन हे अजूनही अधिक सामाजिक जीवनाकडे झुकणारं आहे, वेळेला शहरामध्ये ते अधिक कौटुंबिक जीवनाकडे झुकणारं आहे, कारण इथल्या कामाच्या सगळ्या दिनचर्येमुळे. आणि शिक्षणाचाही मुद्दा रास्त असू शकतो. आता मला कल्पना नाही की तुम्ही कुठल्या गावाविषयी बोलताय, तिथे शिक्षणाच्या काय सोयी आहेत. आणि नुसतं 5वी पर्यंत शिक्षण नाही तर पुढे उच्च शिक्षण 12वी पर्यंत. त्यामुळे आता तुम्ही जिथे राहताय तिथे असलेल्या शिक्षणाच्या सोयी सुविधा आणि गावाकडे असलेल्या शिक्षणाच्या सोयी सुविधा याची एक तुलनात्मक अशी कल्पना मला नाहीये, कारण मला माहिती नाहीये ते. पण हे सगळे मुद्दे असू शकतात आणि ते जर तुमच्या दोघांच्या मध्ये लग्नाआधी बोलले गेले असते तर कदाचित आज ही समस्याच आली नसती. परंतु हा जो मतभेद तुमच्यामध्ये आहे ह्याची समस्या होणार नाही हे तुम्ही बघणं फार गरजेचं आहे, कारण शेवटी तुमच्या दोघांचा वैवाहिक आणखीन सगळ्यांचा मिळून तुमच्या मुलांचा मिळून कौटुंबिक इंटरेस्ट याच्यामध्ये सांभाळला गेला पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे असं वाटतं मला. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो की नवरा बायकोंनी एकमेकांना बदलण्याचा हट्ट. खरं तर स्वभाव बदलत नाहीत, पण तरी सुद्धा तू असं कर किंवा तू असं केलं पाहिजेस हे जे असतं एकमेकांवर दोषारोपण करणं ते सुद्धा कुठेतरी वादाला कारणीभूत ठरतात. काय सांगाल मॅडम तुम्ही? फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच केसेसमध्ये आमच्यात असं लक्षात यायला लागलेलं आहे की व्यक्तिमत्व दोघांची पूर्णतया वेगळी असणं इतकंच नाही तर काही काही व्यक्तिमत्व अतिशय टोकदार किंवा धारदार असणं. आमच्या भाषेमध्ये त्याला आम्ही पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो किंवा व्यक्तिमत्व दोष. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जर असा व्यक्तिमत्व दोष असेल आणि बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं तो आमच्यामध्ये आधी नव्हता, तो लग्नानंतर निर्माण झाला. असं नसतं. व्यक्तिमत्व इज समथिंग जे आपल्या मेंदूमध्ये हार्डवायर्ड आहे आणि पुढे तुमच्या संस्कारांच्या मुळे ते अधिक घट्ट होत जातं. तर त्यामुळे तुम्ही तसेच असता जोपर्यंत तुमच्यावर तडजोड करायची अवघड परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याचा धारदारपणा टोकदारपणा समोर येत नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा दोन ह्याच्यामध्ये आहे की व्यक्तिमत्वामध्ये जर दोघांच्याही फरक असेल तर तुम्हाला ते दुसऱ्याला बदलायचा प्रयत्न जर तुम्ही केला तर त्याच्यातून नातेसंबंधांवर खूप ताण येणार. कारण आपल्या मूळ व्यक्तिमत्वाच्या विरोधात जाऊन माणसाला फार वागता येत नाही आणि असे बदल त्याला वर्तनात करता येतात जर त्यांनी ते करायचे ठरवले तर. दुसऱ्या व्यक्तींनी त्याला जर सतत बदलण्यासाठी आग्रह धरला तर
ते वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तिथे मनुष्य फार मग बचावात्मक होतो आणि ते तो करायला टाळाटाळ करतो, ज्याच्यामुळे वादाची कारणं वाढतात. आणि जेव्हा आपण दुसऱ्याला बदलायला बघत असतो तेव्हा दुसरी व्यक्ती मग आपल्याला बदलायला बघणार, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की तडजोडी या उभय पक्षी पाहिजेत, तर तसेच बदल जर करायचे असतील तर ते उभय पक्षी होणार आहेत का? मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला बदलायला सांगतेय तेव्हा मी पण बदलायला तयार आहे का, हा प्रश्न त्याच्यामध्ये येतो. आणि व्यक्तिमत्व दोष असेल तर मग हे सगळ्याच, म्हणजे सगळं हे आणखीनच अवघड होऊन बसतं. कारण ते वर्तन दोष निर्माण झाल्यामुळे प्रत्येक वेळेला भांडणामध्ये गोष्ट अगदी अधोरेखित केला आणि जातो. ती गोष्टीची जे एक आपण इंटेन्सिटी ज्याला म्हणतो की ती खूप वाढते. म्हणजे वारंवार ते व्हायला लागतं, झाल्यावर ते खूप काळ टिकतं आणि तिथे भावनांची तीव्रता खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे ती भांडणं विकोपाला जातात. तर त्यामुळे दोन व्यक्तिमत्वांमधला फरक आणि त्यांचा टोकदारपणा हा समस्या निर्माण करणारा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपलं व्यक्तिमत्व लग्नाच्या आधी पूर्ण समजून घ्या. लग्न करताना दुसऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व पण पूर्ण समजून घ्या आणि अशा पद्धतीने आपले काही व्यक्तिमत्वाचे काही टोकदार असे काही भाग नाही आहेत ना, धारदार असे काही भाग नाही आहेत ना, की ज्याच्यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीला सहज दुखावू शकतो. कारण नातेसंबंधामध्ये मन दुखावलं जाता नाहीये. मन दुखावलं गेलं की त्याच्यातून इमोशनल बॅगेज म्हणजे भावनांचं सगळं आपण जमा करणं सुरू करतो, मनामध्ये ते सगळं धरून ठेवतो आणि वारंवार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याचे मोठे स्फोट होतात आणि त्याच्यातून समस्या वाढीला लागतात. भावनांचा उद्रेक कुठेतरी रोखायला हवा आणि त्यासाठी हे पर्सनॅलिटी टेस्टिंग आपण मागच्या 2 भागांपासून म्हणतोय की आपली स्वतःची पर्सनॅलिटी बघणं आणि मग त्यानुसार आपण समोरचा जोडीदार आपल्याला परस्पर पूरक की अनुकूल ते शोधणं जास्त गरजेचं आहे, नाही का? पुढला फोन आलेला आहे. आरती नाबर बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की लग्न जमवताना पत्रिका बघण्याचा आग्रह धरला जातो, त्यामुळे विलंब होतो. नुसते पत्रिकाच नाही तर नाडी वगैरे जुळावी लागते, त्यामुळे सगळ्या मुलांचे जे लग्नाचा प्रोसिजर आहे त्याला खूप वेळ लागतो. तर एवढं असून त्यानंतरही त्या मुलीकडे जरी इतर क्षमता चांगल्या असल्या, एज्युकेशन किंवा इतर सर्व्हिस वगैरे, तरी उंची म्हणा किंवा रंग म्हणा या बाबतीत दुय्यम असेल तर त्यालाही विलंब होतो. त्यामुळे एकूणच वय वाढत जातात. तर आपल्या याबाबत काय मत आहे? धन्यवाद मॅडम. पत्रिका बघणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे हे तुम्ही सांगितलेलंच आहे, पण तरी इतरही अनेक मुद्दे असतात की ज्यामुळे लग्नाला वेळ होतो. त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की म्हणजे वर्ण कमी असणं किंवा उंची कमी असणं. 2 प्रकारे उत्तर देता येईल. एक तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की विवाह जमण्यातल्या या सगळ्या समस्या तुम्ही सांगितल्या आणि त्या खरंच आहेत. ओके. आणि काय होतं ह्याच्यामुळे जर लग्न लांबत गेलं की तर बऱ्याच वेळेला खूप नकार पचवल्यामुळे मनामध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होते आणि लग्न जमवतानाच आपल्याला इतकं जज केलं गेलेलं असतं आणि इतका वेळेला नाकारलं गेलेलं असतं की जेव्हा लग्न ठरून आपण वैवाहिक नात्यामध्ये उतरतो त्यावेळेला ह्या सगळं ऐकून घेण्याच्या, सहन करण्याच्या क्षमता कदाचित आपल्या खूप कमी झालेल्या असतात. अगदी की आपण खूप इतकं आधी ऐकून घेतलेलं आहे, तर आता अखेर लग्न जमलंय तर आपल्याला असं वाटतं की आता वैवाहिक जीवनातले आनंद घ्यायला सुरुवात करावी. आणि त्याच वेळेला हेच जर परत अशा पद्धतीचं कुठेतरी एक कमी लेखणं म्हणा, नाकारलं पण म्हणा, किंवा मगाशी जेव्हा ह्याचा मुद्दा आला होता देण्या घेण्याचा, तेव्हा आमच्याकडे अशा काही केसेस येतात की म्हणजे आम्हाला काही नको, आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि नारळ द्या. आणि नंतर जेव्हा विवाहामध्ये काहीतरी भांडणं होतात त्यावेळेला काय आम्ही नाहीतरी तुमच्याकडनं घेतलं होतं, कशाच्या जीवावर एवढा मात चाललाय, नारळ आणि तुला तर आणलं फक्त घरामध्ये, अशा पद्धतीने काहीतरी सांगितलं जातं. आता हे लग्न ठरताना ह्या ज्या गोष्टी झालेल्या असतात सगळ्या, त्याचं हे कसं नंतर प्रतिबिंब पडलं बघा. तर त्यामुळे लग्न जमण्यातल्या समस्या अशा पद्धतीने लग्नानंतरच्या समस्यांमध्ये परावर्तित होऊ शकतात. त्याची आपण आधीच काळजी घेतली पाहिजे. मी मगाचपासून सारखं सांगतेय की कुठल्याही नातेसंबंधामध्ये मन जपलं जाणं, आत्मसन्मान जपलं जाणं हे महत्वाचं आहे. आणि जसं आपण अपेक्षा करतो की दुसऱ्यांनाही आपल्या आत्मसन्मानाला दुखवू नये, तसं आपला आत्मसन्मान पण योग्य असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्याबद्दलचा एक विश्वास पाहिजे की समोरची व्यक्ती जरी असं काही आपल्याला बोलली तरी आपण असे आहोत का. मग आपण जर असे नसू तर आपणच काय स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतो. बऱ्याच केसेस अशा आमच्याकडे येतात की जिथे ती मुलगी
मुलगी किंवा तो मुलगा इतके खचून जातात समोरच्या व्यक्तीने बोललेल्या गोष्टींच्यामुळे. आणि आम्ही तेव्हा नेहमी त्यांना म्हणतो की तुम्हाला तुमच्याबद्दल एक विश्वास नाहीये का? एक माणूस म्हणून तुम्ही काही बाबतीमध्ये खास तुमचं म्हणून असं काही असतंच ना. वी आर स्पेशल इन अवर ओन वे आणि आपण सगळेच जण गुणदोषांनी युक्त आहोत. तर आपलं काही जी खासियत अशी आपली असते ती आपल्याला माहिती असते आणि त्याच्याबद्दल रास्त अभिमान असायला काहीच हरकत नाही. त्यामुळे समोरचा मनुष्य असा जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपण त्याला बळी जातो, कारण आपण ते खरं मानून त्याच्याबद्दल वाईट वाटून घ्यायला लागतो, त्याच्याबद्दल आपण चिडतो. तर आपण आपल्याला जर आपल्याबद्दलचा एक विश्वास असेल तर आपण अशा पद्धतीने रिॲक्ट नाही होणार. दुसरा महत्वाचा मुद्दा तो की मित्रमैत्रिणी असणं, म्हणजे सगळ्यांनाच मित्रमैत्रिणी असतात, लग्नानंतर सुद्धा ती मैत्री कायम ठेवलीच पाहिजे. पण कुठेतरी जर ही मैत्रीच नवरा बायकोंच्या भांडणाला कारणीभूत ठरत असेल तर मात्र कुठेतरी विचार करायलाच हवा की कितपत मैत्री ठेवावी, कितपत त्या आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या, म्हणजे मग तो कोणी असू देत, नवऱ्याची मैत्रीण असू देत किंवा बायकोचा मित्र असू देत, जर ती संसारामध्ये अडथळे निर्माण करत असेल तर नक्कीच हे मैत्रीबद्दलही विचार करायलाच हवा. काय सांगाल मॅडम अगदी थोडक्यात? मैत्रीच्या संकल्पना ह्या लग्नाच्या आधी बोलायचा अतिशय महत्वाचा विषय आहे. या सगळ्या दूरसंचार जी सगळी माध्यम आहेत त्यातून मुलं मुली लग्नाच्या आधीपासूनच त्यांच्यामध्ये खूप मैत्री असते आणि अनेक वेळेला जवळची पण मैत्री असू शकते, परंतु ती निकोप असू शकते. हे सगळं लग्नाच्या आधी सांगितलं गेलं पाहिजे. आणि लग्नानंतर मुख्य म्हणजे हे भान ठेवायची गरज आहे की लग्नाआधी आपण किती मित्रमैत्रिणींमध्ये रमलेलो असलो तरी लग्नानंतर आपला हा प्राधान्यक्रम थोडासा बदललाय. आता आपल्याला आपला सगळा वेळ हा आपलं वैवाहिक नातं उभं करणं, ते फुलवणं, एकमेकांची मनं जपणं ह्यासाठी द्यायचं आहे. माझ्याकडे एक केस मागे आली होती की जिथे तो म्हणजे आता मला मुलगा का मुलगी आठवत नाही, पण जे कोणी होतं उशिरापर्यंत फोनवर मित्रमैत्रिणीशी बोलत बसायचं. म्हणजे जो काही थोडासा वेळ तुम्हाला रात्री एकत्र एकमेकांशी बोलायला मिळतो तो जो वेळ तुम्ही अशा मित्रमैत्रिणीशी बोलवण्यात घालवलात तर दुसऱ्या व्यक्तीला नक्कीच असं वाटणार की आपण डावललं जातो इकडे. थोडक्यात काय तर नातेसंबंध जपताना वेळ देणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या जोडीदाराला काय अपेक्षित आहे त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं खूप गरजेचं आहे, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. खरं तर आज आपण वैवाहिक जीवनातील समस्या जाणून घेतलेल्या आहेत, त्याच्यावर आपण कशा प्रकारे मात करू शकतो हेही जाणून घेतलंय. पण कधीतरी असं होतं की समस्येचंच मुळात वेळेमध्ये निराकरण केलं जात नाही आणि मग ही नवरा बायकोमधील दरी वाढत जाते आणि त्याचं रूपांतर होतं घटस्फोटामध्ये, एकमेकांपासून विभक्त होण्यामध्ये. हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. कार्यक्रमात आज इथेच थांबूया. मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.